साहेब काल नारायणगावचे उपसरपंच असं म्हणाले की पार्टी तुमच्याच नावाची लागणार आहे, निधी तुमचाच आहे, पार्टी तुमच्याच नावाची लागणार आहे, परंतु जे काही रस्त्याचं मेंटेनन्स करावं लागणार आहे त्यासाठी आमदार खासदार येणार नाही. कसं आहे, आमदार खासदारचा विषय नाही. मी या गावाचा सुपुत्र आहे आणि लोकांनी मला विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे आणि म्हणून हा जो रस्ता मंजूर केला त्याचा आभार मानायचं तर सोडूनच दिलं. पण अशा पद्धतीने ते जर भाषा वापरत असतील तर गावकऱ्यांनी ओळखून घ्यावं. मी तर कायम समन्वयाच्या भूमिकेतून केला. उलट आत्तापर्यंत गावामध्ये असा मेसेज जात होता की मी काहीच केलेलं नाही, हा रस्ता बी त्यांच्याच नेत्यांनी आणला, त्यांनीच केलं, त्यांनीच केलं. निदान हे मिटिंग आणि सगळ्या गोष्टी केल्यामुळं लोकांना समजतं तरी, निदान त्यांना बोलावं तरी लागलं की हा रस्ता आमदारांनी इथं तो निधी मंजूर केलेला आहे. इथून मागचे असे बरेचसे कामं केली, पण आपलं काय नेकी कर दर्या मिळाल आपलं कर्तव्य आहे ते लोकांपर्यंत पोचायचं ना. आम्ही लोकांपर्यंत विश्वास तो आम्ही कधी संपादन केलं, आपलं काम आहे आपण करतो जे काही काम असेल. पण अशा अपप्रवृत्तीने ते जर वागण्याची भूमिका घेत असेल तर इथून पुढं काय आम्ही शांत बसणार नाही, लोकांच्या हितासाठीच काम करणार. अजूनही माझं आव्हान आहे की एकत्रितपणे पुढं जाऊन काम करण्याची भूमिका ही सगळ्यांची असली पाहिजे. पण अशा पद्धतीने करणार असेल तर हे योग्य नाही. त्यांना विचारा, या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात जेव्हा चालू करायचं होतं तेव्हा अतुल बेनकेंनी बाबू पाटीलला फोन केला होता की नव्हता केला? तर ते पण म्हणतात मी तुम्हाला फोन केला. बघा, फोन केला नाही केला विषय असा आहे, मंगळवार आणि बुधवार मी मुंबईला असतो. मीटिंग कोऑर्डिनेशनची करायची ठरली होती. जेव्हा 26 जानेवारीला मीटिंग करायची ठरली तेव्हा ते सगळे व्यस्त कार्यक्रमामध्ये मीटिंग कॅन्सल झाली. नंतर मीटिंग घ्यायची ठरली. कालची मीटिंग ती परस्पर ठरली, त्याची मला कल्पना नाही. ही मीटिंग ठरवल्यानंतर अशा प्रकारे जर वागत असेल तर ते योग्य नाही. म्हणून मला अधिकाऱ्यांसमोर, या गावकऱ्यांसमोर, या व्यापाऱ्यांसमोर ही मीटिंग घेणं क्रमप्राप्त आहे. तसे मी ते जर माझं ऐकत नसेल तर ते ग्रामसेवकाला पण फोन केला होता. ते ग्रामसेवक म्हणले काय तुम्ही जशा सूचना द्याल त्या पद्धतीने पुढच्या रस्त्याचं ते काम होईल. मला काय कोणाला चॅलेंज करायचं नाही, पण अशा पद्धतीने ते जर वागत असेल तर इथून पुढे आम्ही पण शांत बसणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.